सर एक इंटरेस्टिंग आता हे तर अपडेट्स आपल्या येतात. एक आणखी मला अपडेट मगाशी आपण घेतलाच, पण आता आपण थेट मार्केटमध्ये जाऊन अपडेट घेऊया. कारण शेअर मार्केट हा या निकालांचं सगळ्यात पहिलं प्रतिबिंब जर देश पातळीवरती बघायचं तर ते आपल्याला शेअर मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. ही खूप महत्त्वाची असणारी खतर घटना. सौरभ माझ्यासोबत आहे शेअर मार्केटमधून. सौरभ, देशात जेव्हा कुठली पण महत्त्वाची घटना घडते तर सगळ्यात पहिलं रिॲक्शन हे शेअर मार्केटमधनं येतं. परवा आपण बघितलं होतं 2 दिवसांपूर्वी शेअर मार्केटने विक्रमी उच्चांक गाठला होता आणि आज सकाळपासूनच मार्केट सारखं खाली पडतंय. आताही मार्केटचं रिॲक्शन आहे. साधारणपणे काय शेअर मार्केटमधला बज आहे, काय म्हणतात त्यांची लोक? हा निकालाचीच फक्त प्रतिक्रिया म्हणायची की इतर कुठले फॅक्टर्स आहेत अजून? सर, सगळ्यांना लोकसभा निवडणुकीचे निकालाची जे आहे इंतजार होती, पण जे सकाळपासून आम्ही इथे निकालच्या रुझानानंतर बघितलं तर मार्केटमध्ये जेव्हा मार्केट ओपनिंग झाला तेव्हा 1100 पॉईंटचं जे आहे ते मार्केट खाली पडलेलं होतं. जर सोमवारी आपण कम्पेअर करू तर 2500 पॉईंट चढून जे आहे मार्केट बंद झालेलं होतं, म्हणजे ते सोमवारी पॉझिटिव्ह होता. पण आज जे आहे ते मार्केट जे आहे ना त्यांनी नेगेटिव्ह रिस्पॉन्स जे आहे ते आपण बघू शकतात. आज जे आहे जर अगर मार्केटच्या पॉईंटची बात करू तर सकाळ ते आतापर्यंत जे आहे 5200 पॉईंट जे होता मार्केट खाली पडलेला होता, पण आता रिकव्हरी झालेली आहे. 1200 अधिक पॉईंट्सची मार्केटमध्ये रिकव्हरी झालेली आहे. जर सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी हे तिघेही पार्ट्समध्ये जे होते ते नेगेटिव्ह पॉईंट्स जे आहे आपण बघितलेलं होतं. आमच्याबरोबर काही निवेशक पण आहेत, त्यांना पण विचारू आपण की काय आहे, कैसे देख रहे हैं आप इस नतीजे को? मेरे हिसाब से ये जो गिरावट आई है ये इन्वेस्टर्स के लिए जो 2 साल पहले जो चुक गए हैं उनके लिए एक मौका है, और ये गिरावट कंसिस्टेंट नहीं रहेगी. और मोदी जी की सरकार तो बनी चुकी है, तो और अभी जो निवेशक चाहते हैं वो पैसा लगाए. और इंडिया की ग्रोथ स्टोरी तो वैसे भी इंटेक्ट ही है. जीडीपी का प्रोडक्शन. तर सर, आपण असं जे बघितलं आहे आणि जे विशेषज्ञ जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या म्हणणं आहे की इंडियाची ग्रोथ स्टोरी जी आहे ते एक छोटा मला फक्त प्रश्न विचारायचा, जो आपल्याला सकाळपासून फॉल बघायला मिळाला तो कुठल्या सेक्टरमध्ये आपल्याला बघायला मिळतो? जनरली कुठल्या सेक्टरमध्ये जास्त रिॲक्शन येत आहे या सगळ्या निकालांबद्दलचं? सर, सेक्टरची बातमी सांगू तर ते PSBs आहे, ऑइल एजन्सीज आहे आणि ऑटो पण आहे. हे तिघेही सेक्टर आहे ज्यांच्यावर सरकारचा मोठा लक्ष असायचं आणि सगळे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचा खूपच भरोसा आहे हे 3 सेक्टरवर. पण निकालच्या नंतर बँकिंग सेक्टरची बातमी सांगू तर 10 ते 15% हे सेक्टर खाली झालेली आहे. ऑइल अँड गॅस 18 ते 20% जे आहे आता खाली ट्रेडिंग होत आहे आणि ऑटो सेक्टर पण 5 ते 10% खाली ट्रेड होत आहे. ठीक आहे, धन्यवाद सौरभ. लक्ष ठेवून राहा मार्केटकडे. पुन्हा एक अपडेट घ्यायला तुमच्याकडे येऊच आम्ही, पण हा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आपल्याला सौरभने दिलेला आहे शेअर मार्केटमधून. आणि कुठले सेक्टर्स ज्याच्यावरती सरकारचं जास्त लक्ष असणार होतं. त्या दिवशी मी एका कॉन्क्लेव्हमध्ये मोदी आले होते की माझं मोदीच्या 3ऱ्या टर्ममध्ये कुठल्या सेक्टर्सवरती लक्ष असणार आहे. म्हणजे 3 जे सेक्टर सांगत होतं, PSU असेल, ऑटो सेक्टर असेल, त्या सगळ्यांवरती आपण कशा प्रकारे आगामी काळामध्ये लक्ष ठेवून असणार आहोत आणि हा कसा फोकस असणार आहे ते म्हणाले होते. एक्झॅक्टली त्याच सेक्टर्सवरती, त्याच्यातल्या बहुतांश सेक्टर्सवरती आपल्याला इथे शेअर मार्केटचा फरक पडताना दिसतोय. देसाई सर, सेक्टर जो आहे तो एकूण आपलं कन्झम्पशन लेवल वाढलेली आहे, लोकांची खरेदी शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे ऑटो सेक्टर तेजीत जाणार हे स्पष्ट आहे. बँकिंग सेक्टरच्या रिफॉर्म्स आणल्यानंतर बँकिंग सेक्टर म्हणजे पब्लिक सेक्टर बँकांचा परफॉर्मन्स आता आणि प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्याचं ऑपॉर्च्युनिटी जास्त होणार. आणि इन्फ्रामध्ये विशेषतः म्हणजे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, या सगळ्या सेक्टरमध्ये या सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट म्हणजे पब्लिक सेक्टरची इन्व्हेस्टमेंट फार मोठ्या प्रमाणात झाली होती. लोकांची अपेक्षा अशी होती की प्रायव्हेट सेक्टरनी त्यामध्ये इन्व्हेस्ट करावी, प्रायव्हेट सेक्टरनी कमी केलं, पब्लिक सेक्टरनी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट सरकारने केली त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे इन्फ्रामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये मोदींचे मोठे इंटरेस्ट आहेत, मोदी नाही, अदानींचे इंटरेस्ट आहेत मोठ्या प्रमाणात. आणि त्याच्यामध्ये वीज म्हणजे पॉवर सेक्टरसुद्धा आला. ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आता पूर्णपणे खाली जाणार, खड्ड्यात जाईल, पण पुन्हा ते मार्केट सावरणार हे नक्की. मार्केट असं बघा, मार्केट फार असं कधी सरकार बदललं आणि मार्केट एकदमच खाली राहिलं असं कधी होत नाही. ते लगेच रिकव्हर होतं, तो बिझनेसचा त्याच्यातला बागे पण रिॲक्शन असते. ज्यावेळी 2004ची मगाशी उदाहरण दिलं त्यावेळी आपले कम्युनिस्ट पक्षाचे नेते म्हणाले, वर्धन, मार्केट जाय भाड में, असं ते म्हणाले. नंतर मार्केट आणखीन भाड में गेलं, पण नंतर पुन्हा सावरलं ते. म्हणजे कम्युनिस्टांचा बाहेरून पाठिंबा असूनही काहीही वाईट झालं नाही, मार्केट वर गेलं. पण एक आहे की मोदी आल्यापासून मार्केटची जी ग्रोथ झाली आहे
ती त्यापूर्वीच्या कधीही कुठल्याही काळात झाली नव्हती, हे खरं आहे. हे अनेकांचं म्हणणं आहे. त्याच्यात ती गोष्ट नाकारू शकत नाही. पण मार्केटची ग्रोथ म्हणजे आता सरकार बदलत राहतात, प्रत्येकाचं काहींचा अप्रोच आहे की बिझनेस कम्युनिटीसाठी किंवा एकंदरीत बिझनेस ग्रोथसाठी, इन्व्हेस्टमेंटसाठी मोदींचं रेझिम हे खूप चांगलं राहिलेलं आहे. आणि मोदींनी पण बाकी जर आपण राजकीय मुद्दे सोडले तर त्यांचा थ्रस्ट मेजर राहिला की कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट अशाच प्रकारे राजीव गांधी आले ना, त्यावेळी प्रचंड मार्केटवर गेले होतं. आणि विशेषतः टेलिकम्युनिकेशन्स आणि कम्प्युटरसाठी त्यांनी जे केलं, त्यांच्या बजेट्स नंतर व्ही.पी. सिंग फायनान्स मिनिस्टर होते त्यांच्या काळामध्ये. लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी त्यांनी आणली. मॉडवॅट स्कीम स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी त्यांनी आणली. ते मॉडवॅटचं पुढे व्हॅट झालं. त्यामुळे रिफॉर्म्स त्यांच्या काळात पहिल्यांदा झाल्या. या सगळ्या रिफॉर्म पण म्हणजे मोदींचा फोकस याच्यावरती होता आणि मोदींनी त्यांच्या अख्ख्या प्रचारात हा तिथं मुद्दा केला होता. पण आता त्यांचा आपण म्हणतो की बाईंग द थिअरी, त्यांची ही थिअरी आहे. म्हणजे आता जर इकडे आपण सगळे आकडे बघितले आहेत आताचे, म्हणजे आताही कुठेतरी ते स्टेबल झाले दिसत आकडे 296च्या आसपास. म्हणजे ते याच आसपास अंतिम निकाल असेल असं आता आपण मानायला हरकत नाही की याच आजूबाजूला हे निकाल येतील. 296 229 इंडिया आघाडीच्या जागा आहेत. आणि आपण थोड्या वेळाने बायफर्केशन पण बघूया, कोणाच्या किती जागा आहेत, इंडिया आघाडीमध्ये किती जागा आहेत आणि NDAच्या कुठल्या कुठल्या आल्या आहेत, कोणाच्या किती जागा आहेत.